Hello students. Today we discuss about the logarithmic table concept. Actually हा सिलेबसचा पार्ट येत नाही, बट दिस इज अन रिक्वायर्ड फॉर द सिलेबस. आणि प्रत्येक वर्षी साधारणतः फिजिक्सचे टीचर्स जे असतात ते हा लॉगरिथमिक टेबल हा टीच करत असतात. ॲक्च्युली दॅट लॉगरिथमिक टेबल इज यूज इन अँड मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. तीनही सब्जेक्टमध्ये आपल्याला लॉगरिथमिक टेबलची गरज पडते फॉर द सिम्प्लिसिटी ऑफ ए कॅल्क्युलेशन्स. मग कॅल्क्युलेशन्स जे असतात ते तुम्हाला सिम्पल करायचे आहेत आणि ते सिम्पल करायचे असतील तर त्याच्यासाठी लॉगरिथमिक टेबल हा खूप महत्त्वाचा आहे. तर तो लॉगरिथमिक टेबल कसा यूज करायचा, कसा पार्ट असतो, त्याच्यावर आज आपण फोकस करणार आहे. चलो वन बाय वन ह्या कन्सेप्टकडे आपण जाणार आहे. आता लॉगरिथमिक टेबल जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल हा लॉगरिथमिक टेबल असणार आहे. या लॉगरिथमिक टेबलच्या केसमध्ये तुमच्या लक्षात येईल ते सुरुवातीला काही फॉर्म्युलेज प्रोव्हाइड केलेले असतात. दॅट फॉर्म्युलेज आर यूजफुल फॉर अस, आपल्यासाठी महत्त्वाचे असतील. आता हा लॉग टेबल आपल्या क्लासचा असल्यामुळे याच्यामध्ये काही एक्स्ट्रा फॉर्म्युलेज आपण तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, दॅट आर यूजफुल फॉर युअर स्टडी. ओके, असो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो कन्सेप्ट असणार आहे तो हा टेबल जो असणार आहे हा लॉगरिथमिक टेबलचा कन्सेप्ट आहे. तर या लॉगरिथमिक टेबलमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर व्हॅल्यू जर ऑब्झर्व केलं तर 10 पासून स्टार्ट होत आहे ते आणि 99 पर्यंत, म्हणजे हा जर फर्स्ट कॉलम जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील 10, 11, 12, 13, 14 असं करत करत हा कितीपर्यंत आहे 99, म्हणजे 2 डिजिट व्हॅल्यूज आहेत. किती आहे 2 डिजिट व्हॅल्यूज आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचे जर कॉलम पाहिले तर इथे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत आहे. हा थर्ड डिजिट आहे. कोणताही नंबर असेल तो जर 4 डिजिट असेल तर त्याचा लॉग कसा पाहायचा, कशासाठी पाहायचं वगैरे मी पुढे सांगेल तुम्हाला. पण त्याच्यासाठी हे प्रोव्हाइड केलेले आहेत हे 2 डिजिट, 4 डिजिटपैकी हे 2 डिजिट. थर्ड डिजिट इथे येतो तुमचा आणि 4 नंबरचा डिजिट हा तुमचा मीन डिफरन्समध्ये येत असतो. असे तुमच्या 4 डिजिटची लॉगरिथमिक टेबलमध्ये म्हणजे लॉगच्या फॉर्ममध्ये जर व्हॅल्यू कन्वर्ट करायची असेल देन फॉर दॅट पर्पज वी रिक्वायर्ड दिस टेबल. हा टेबलची गरज आहे. समजतं आहे. आता हा कन्सेप्ट नेमका कसा असतो ते त्यावर थोडंसं मी फोकस करतो. 1-2 मिनिट मी बोलतो आणि नंतर पुढे स्टार्ट करू आपण. ॲक्च्युली जसं असं इमॅजिन करा आपल्याकडे काही लोक आहेत त्यांना फक्त मराठी लँग्वेज येते, आपल्या गावाकडचे आहेत आणि त्यांना फक्त मराठी लँग्वेज येते. अँड सम पीपल्स आर देअर दे नो द इंग्लिश लँग्वेज. त्यांना फक्त इंग्लिश लँग्वेज माहीत आहे. ओके, दे ओनली इंग्लिश लँग्वेज. आणि काही जे लोक आहेत त्यांना फक्त कोणती लँग्वेज माहीत आहे, मराठी लँग्वेज माहीत आहे. आता आपण जर एखादा प्रॉब्लेम घेऊन गेलो समजा मराठी लोक आहेत ते एखादा प्रॉब्लेम घेऊन गेले, त्यांना एक अडचण आहे, ती अडचण घेऊन गेले तर ह्या लोकांना ती अडचण कशी सॉल्व करायची माहीत आहे. म्हणजे हे लोक मराठी लँग्वेज फक्त माहीत असणार आहेत. हे लोक फक्त इंग्लिश लँग्वेज माहीत असणार आहेत. इंग्लिश लँग्वेज माहीत असणार आहेत. यांना फक्त इंग्लिश येते, यांना फक्त मराठी येते. आता प्रॉब्लेम काय झाला, यांना एक अडचण आली. मग ही जी अडचण आहे ही त्यांना सॉल्व करायची आहे. याचं सोल्युशन, ही अडचण कशी सॉल्व करायचं याचं सोल्युशन या इंग्लिश लोकांकडे आहे. सोल्युशन आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, ही जी अडचण आहे ही यांना सांगायची कशी. त्यांना कशी सांगायची ही आम्हाला अडचण आहे, कारण लँग्वेजचा प्रॉब्लेम आला. मग यांना ही अडचण सांगता येत नाही. सोल्युशन आहे, मी थर्ड पर्सन आहे, मला हे दोन्ही लँग्वेज येत असतील, मला माहीत आहे यांच्याकडे सोल्युशन आहे, पण ह्या लोकांना प्रॉब्लेम येतो ही अडचण यांना सांगायची कशी. जर मी थर्ड पर्सन असेल तर मला माहीत आहे की हे कन्व्हर्जन कसं सांगायचं. मग मी काय केलं, हे लोक माझ्याकडे आले, ही जी अडचण असेल याचं कन्व्हर्जन करून मी या इंग्लिश लोकांना सांगितलं. त्यांच्याकडे त्याचं सोल्युशन होतं. आता हे सोल्युशन डायरेक्ट हे लोकांना सांगू शकत नाही. डायरेक्ट सोल्युशन सांगू शकत नाही का, कारण यांना इंग्लिशमध्ये माहीत आहे आणि यांना ते इंग्लिश कळत नाही. मग यांना डायरेक्ट सोल्युशन सांगता येत नाही. मग हे काय करणार, परत यांनी सोल्युशन मला सांगितलं आणि त्याचं मराठीत कन्व्हर्जन करून मी या लोकांना त्याचं उत्तर सांगितलं असेल, त्याचं सोल्युशन सांगितलं असणार आहे काय असेल ते, आणि म्हणजे अडचण आपली सॉल्व्ह झाली. समजतंय नक्की. म्हणजे हेच कन्सेप्ट लॉगमध्ये वापरला. इथे काय झालं, मॅथमध्ये आपल्याकडे मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट आहे. इथले काही कॅल्क्युलेशन्स हे अवघड आहेत.
त्याला आपण अडचण म्हणूया. अवघड आहेत कोणते कॅल्क्युलेशन्स? जे तुमचे डेसिमल पॉईंटमध्ये आहेत, मोठे मोठे व्हॅल्यूज असणार आहेत, 4 डिजिट आहेत, 5 डिजिट म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स असतील तिथे, असे कॅल्क्युलेशन्स आहेत. यांच्यामध्ये ॲडिशन करता येते आपल्याला. सपोज जर तुमच्याकडे एक व्हॅल्यू दिली आहे 4.923 आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं म्हटलं असेल 3.21, यांची दोघांची ॲडिशन करा रे, ॲडिशन करता येईल तुम्हाला. पण तुम्हाला असं म्हटलं अरे यांचं मल्टिप्लिकेशन करा रे, मल्टिप्लिकेशन थोडं डिफिकल्ट जातं. तुम्हाला असं म्हटलं अरे यांचं डिव्हिजन करा रे, ते तर आणखीन डिफिकल्ट होईल. समजतंय? हे कॅल्क्युलेशन्स काही अवघड जातात, म्हणजे ती अडचण आली. मग अशा वेळेस यांचं कन्व्हर्जन आपल्याकडे लॉगरिथमिकमध्ये आहे. मग आपण काय करणार, हे मॅथमधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, काय म्हटलं मी व्हॅल्यूज, सपोज जर 4.923 ही व्हॅल्यू आहे मॅथमधली, याचं कन्व्हर्जन आपण लॉगमध्ये करणार. आणि लॉगमध्ये केलं तर त्याचं सोल्युशन काढणार. आणि मग नंतर आता यांची लँग्वेज वेगळी आहे लॉगची, ह्या व्हॅल्यूज डायरेक्टली यांच्यामध्ये वापरता येत नाहीत. यांचं लॉगमध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल त्याला काही मॉडिफिकेशन करावं लागतं. आणि ते मॉडिफिकेशन म्हणजे आपल्या व्हॅल्यूज, ह्या आपल्या व्हॅल्यूज मी तुम्हाला म्हटलं ना फर्स्ट कॉलम, ह्यानंतर हे बाकीचे कॉलम्स आहेत, तर यांच्यामधल्या ह्या ज्या व्हॅल्यूज ह्या मॅथच्या आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन हे लॉगमध्ये दिलेलं आहे. लॉगमध्ये दिलेलं आहे त्यांचं कन्व्हर्जन. आणि हे जर कन्व्हर्जन तुम्ही लॉगमध्ये केलं तर त्यांचं सोल्युशन आपल्याला सिम्पल वेने तयार करता येतं. जसं की जर मल्टिप्लिकेशन असेल, मॅथ्समध्ये मल्टिप्लिकेशन जर असेल तर इथे आपल्याकडे ॲडिशन करा, म्हणजे लॉगमध्ये ॲडिशन करावी लागते. आणि ॲडिशन तर कुणीही करू शकतं, सगळ्यांना माहिती आहे. जर डिव्हिजन जर असेल मॅथ्समध्ये, डिव्हिजन जर असेल तर इथे आपल्याकडे म्हणजे लॉगमध्ये सबट्रॅक्शन करावं लागतं. ही लॉगची लँग्वेज वेगळी आहे. पण हे डिजिट डायरेक्टली जसेच्या तसे लॉगमध्ये वापरता येत नाही. म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आणि डायरेक्ट इथे डिव्हिजन सांगितली तुम्हाला आणि तुम्ही म्हटलं की करा सबट्रॅक्शन यांची डायरेक्ट, असं नाही करता येत. त्यांच्या लँग्वेजमध्ये आपल्याकडे जसं डिव्हिजन करतो मॅथ्समध्ये तसं ते काय म्हणतात, ते सबट्रॅक्शन करा. ओके, हे कन्सेप्ट तिथे वापरले जातात आणि ॲडिशन सबट्रॅक्शन इझिली करता येते. मग त्याचं सोल्युशन काढायचं लॉगमध्ये. पण परत आपली व्हॅल्यू ह्या लोकांना, आपण मॅथ्स वापरतोय, मॅथमॅटिकल कन्सेप्ट वापरतोय, मॅथमॅटिकल व्हॅल्यूज वापरतोय. मग लॉगच्या व्हॅल्यू कशा कळतील आपल्याला? जसं की इंग्लिश कळत नव्हतं आपल्याला, मग त्याचं कन्व्हर्जन परत मराठीमध्ये करावं लागलं. तसं आधी लॉगमध्ये करायचं आणि त्याचं कन्व्हर्जन परत मॅथमध्ये करायचं असेल तर त्या लॉगचा अँटी लॉग घ्यायचा, म्हणजे उलटा घ्यायचं. जसं इथे मराठी टू इंग्लिश केलं, आता इंग्लिश टू मराठी उलटं केलं, अँटी इंग्लिश म्हणू आपण त्याला. ओके, लाईक दॅट वन. हे लॉगमध्ये केलं आणि आता हे अँटी लॉग केलं. अशा पद्धतीने आपण याचं कन्व्हर्जन करावं लागतं. ही साधी सोपी मेथड झाली. आता कशासाठी वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. कशासाठी वापरायचं? कॅल्क्युलेशन सिम्पल करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण हा कन्सेप्ट वापरत असतो. कॅल्क्युलेशन सिम्पल करायचे असतील तर, म्हणजे कोणते कॅल्क्युलेशन्स अवघड असतात ते पण समजून घ्या. ओके, मग आपण पुढे जाऊ. हे कळलं का? अंदाज आला का? थोडंसं अजून टीचिंगला सुरुवात नाही केली मी, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. ओके, पहा कन्सेप्टमध्ये काय सांगतोय आता आणखीन पुढे. कॅल्क्युलेशन्स कोणते अवघड आहेत तर आपल्याला ते वापरायचे आहेत. ॲडिशन सबट्रॅक्शन हे सगळ्यांना येत असते, त्याच्यात विशेष काही नाही आहे, ते एकदम सिम्पल आहे. राहिला कॅल्क्युलेशन्स कुठे अडचण येते? एक मल्टिप्लिकेशनचा कन्सेप्ट असतो. काय कन्सेप्ट असतो? मल्टिप्लिकेशनचा. मल्टिप्लिकेशन थोडंसं, आणि मल्टिप्लिकेशन सोपं जर असेल ना 2 × 3 तर त्याला लॉगमध्ये नका करू, ते सोपं आहे. 2 × 3 6 मला माहिती आहे. 10 × 5 10 × 5 50 मला माहिती आहे. पण जर डेसिमल पॉईंटमध्ये आणि मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज असतील तर अशा वेळेस तुम्हाला जर अडचण येत असेल तर तिथे वापरा. जिथे गरज आहे तिथे वापरा. एक तर लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन सोपे करायचे ना तर पाढेपाठ करा, पाढेपाठ करा. ओके, जे टेबल्स आहेत ते पाठ करा, तर तुमचे कॅल्क्युलेशन काही गरज नाही लॉगची तुम्हाला. मग असे तुम्हाला कॅल्क्युलेशन देतात, कॅल्क्युलेशन्स असे देतात की तुम्हाला ते कॅल्क्युलेशन इझी करता येतील, पण पाढेपाठ असतील तर. आणि पाढेपाठ नसतील तर बसा करत हे मग आणि वेळ घालवा. मग तुम्हाला जर वेळ घालवायचा नसेल तर तुम्हाला पाढे आले पाहिजेत. 30 पर्यंत पाढे पाठ करून ठेवा. ओके, खूप महत्त्वाचं आहे. ओके, खूप महत्त्वाचं आहे. मिनिमम तुम्हाला 25 पर्यंत पाढे पाठ पाहिजेच आहेत, तरच तुम्हाला कॅल्क्युलेशन करणार. इव्हन आत्ताच नाही तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला पाढे पाठ पाहिजेत.
ओके, लक्षात ठेवा. फक्त 11th 12th नाही, सगळ्या CETसाठी, नीटसाठी, JEE तुम्हाला द्यायची ना, तर तुमचे पाडेपाठ पाहिजे, तुमचे स्क्वेअर पार्ट पाहिजेत, तुमचे स्क्वेअर रूट माहीत असले पाहिजेत, काही क्यूब माहीत असले पाहिजेत, काही क्यूब रूट, काही म्हणतोय मी 15पर्यंतचे, 25पर्यंतचे स्क्वेअर माहीत असले पाहिजेत. हे जर माहीत असेल तर कॅल्क्युलेशन सिंपल होऊन जात आहे. समजतंय? आणि जर समजा त्याच्याही उपर जर काही कॅल्क्युलेशन्स नाही जमले तुम्हाला पाड्याने, तर अशा वेळेस आपल्याला हे लॉगचा कन्सेप्ट वापरायचा आहे, त्याच वेळेस वापरायचा आहे. आता आपले जसे की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर्स आहेत, अशामध्ये कॅल्क्युलेशन्स मोठे मोठे आहेत, हेवी कॅल्क्युलेशन्स आहेत, अशा वेळेस तिथे गरज लागेल तुम्हाला. ओके, काही ठिकाणी लागत आहे, ते सगळ्या ठिकाणी गरज नाही. लक्षात आलं सगळ्यांना? तर मल्टिप्लिकेशन जर अवघड असेल तर वापरायचं लॉग. दुसरा कन्सेप्ट डिव्हिजनला बऱ्यापैकी वापरावे लागत आहे. ते डिव्हिजन एक वेळेस तुम्ही मोठे मल्टिप्लिकेशन असेल ना तर तुम्ही करू शकताय, पण तुम्हाला डिव्हिजन करायचं म्हटलं का अडचण येत असते. मोठे मोठे जर असतील 4 डिजिट्सचे 3 डिजिट्सचे असतील तर तुम्हाला तिथे अडचण येत असेल तर तिथे वापरा, जिथे गरज आहे तिथे वापरायचं. त्याच्यानंतर काही पॉवर असतात, त्या पॉवर सॉल्व्ह करण्यासाठी लागतात. पॉवर म्हणजे काय? जसं की 2�3, तर तुम्हाला माहिती आहे 2�3 किती झाला? 8. पण जर समजा 2.813 याचा क्यूब पहा, आता अवघड होईल की नाही? त्याचा 4 पॉवर पहा, आता अवघड होईल का नाही? त्याचा n कितीही नंबर असू द्या, त्याचा तो पॉवर पहा, अवघड होईल का नाही? जसं आपल्याला फक्त माहिती आहे स्क्वेअर आहे, क्यूब आहे, 4 पॉवर 5 पॉवर, तसं तुम्ही असं पण म्हणू शकता 2.5 पॉवर. एवढं कॉम्प्लिकेटेड नसतं आपल्याकडे, केमिस्ट्रीमध्ये काही थोडेफार कॅल्क्युलेशन्स आहेत तुम्हाला, पण असं जरी असेल तरी ते सॉल्व्ह करता येतं लॉग टेबलने, खूप सिंपल पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर फक्त अशाच पॉवर नाही आहेत, तर ही पॉवर सुद्धा असते 1/2. 1/2 पॉवर म्हणजे स्क्वेअर रूट. जसं की तुम्ही असं म्हटलं स्क्वेअर रूट ऑफ 2.813 याचा अर्थ एकच. स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू 1/2 पॉवर, क्यूब रूट म्हणजे रेस टू 1/3 पॉवर, फोर्थ रूट म्हणजे रेस टू 1/4 पॉवर. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला अशा कोणत्याही पॉवर असू द्या, त्या पॉवर जर सॉल्व्ह करायचे असेल, फाइंड आउट करायचं असेल तर लॉग टेबल वापरता येतो. हे सिंपल सांगतो. अजून बरेचसे कन्सेप्ट आहेत. डायरेक्ट रेसिप्रोकल असेल तर रेसिप्रोकलचा एक टेबल आहे तुमच्याकडे, स्क्वेअरचा एक टेबल आहे तुमच्याकडे, तुम्ही जर पुढे जर पाहिलं तर त्यांचे टेबल्स आहेत तुमच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रेसिप्रोकल एक घेऊ आपण. रेसिप्रोकलमध्ये पण आपण वापरतो, सांगणार आहे मी हे सगळं तुम्हाला एक एक पार्टमध्ये. त्याच्यानंतर 5 नंबरचा कन्सेप्ट आहे तुम्हाला साइन कॉस टॅन, म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे आहेत साइन कॉस टॅन. तर अशा केसमध्ये साइन व्हॅल्यू किती आहे? सपोज जर तुमच्याकडे साइन, जसं तुम्हाला माहिती आहे साइन 30 किती आहे रे? 1/2 माहिती आहे. पण तुम्हाला म्हटलं साइन 31 किती आहे रे? नाही सांगता येणार, आपण थोडे पाठ करून बसणार आहे. 45 माहिती आहे मला 1/√2. पण जर साइन 46 म्हटलं तर नाही माहीत. साइन 31 कदाचित माहीत असेल. साइन 31.5 किती रे? पॉईंटमध्ये अँगल आहे. आणि अशा व्हॅल्यू फाइंड आउट करणं थोडं डिफिकल्ट जातं. मग अशा केसमध्ये आपल्याला वापरावं लागतं तो लॉग टेबल. समजतंय? म्हणजे अँगल, साइन अँगल जर घेतला तर ती व्हॅल्यू, कधी कधी ही व्हॅल्यू माहीत पाहिजे, तुम्हाला अँगल कॅल्क्युलेट करायचा असतो, म्हणजे उलटं, म्हणजे त्याला म्हणतात इनव्हर्स व्हॅल्यू. त्याला कोणत्या व्हॅल्यू म्हणतात? इनव्हर्स व्हॅल्यू, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन अँड इट्स इनव्हर्स. अशा केसमध्ये आपल्याला लॉग टेबल हा युजफुल आहे, बाकी काहीही नाही. लक्षात आलं का सगळ्यांना? म्हणजे जिथे जिथे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स असतात, ते अँगलचे कन्सेप्ट असतात, ते अशा केसमध्ये आपल्याला लॉग टेबल माहीत असला पाहिजे. क्लिअर आहे नक्की? ओके, हे सगळे म्हणजे थोडक्यात आपले 5 फंक्शनचे 5 लेक्चर्स हे होऊ शकतात, असा तो पार्ट आहे. लक्षात आलं आहे का? या पद्धतीने मी एक एक स्टेप तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुम्हाला ते शिकायचं आहे, प्रॅक्टिस हे तुम्हाला करायचे. मी त्याचा बेस सांगून देणार आहे, त्याचं कन्सेप्ट काय असणार आहे ते सांगणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा. त्या प्रॅक्टिसमध्ये काही अडचण आली तर नक्की मला विचारा. समजते नक्की? ओके, अशा पद्धतीने आपण 1 बाय 1 पुढे जाऊया. क्लिअर आहे? काय काय पाहिलं? काय काय घ्यायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन कशी, डिव्हिजनमध्ये लॉग कसं वापरायचं आहे, पॉवरची केस आहे, रेसिप्रोकलची केस आहे, आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि त्यांचे इनव्हर्स. गरज वाटली तर आणखीन काही कन्सेप्ट सांगेल मी तुम्हाला तिथे. समजतं इथपर्यंत सगळ्यांना? बेस सांगून दिला. आता पुढचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला जसं म्हटलं की मॅथ हे कन्सेप्ट आहे, म्हणजे 1 2 3 4 5 हे मॅथ्सचे कन्सेप्ट आहेत, मल्टिप्लिकेशनचे रूल्स आहेत, ॲडिशनचे. हे तुम्ही पहिली दुसरी नाही आहे, पण तिसरी 4थी 5वी 6वी 7वी हेच केलं आहे तुम्ही. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन हेच रूल स्टडी केले सगळे. हे रूल लॉगमध्ये कसे आहेत हे तुम्हाला 5 लेक्चरमध्ये किंवा पहिल्याच लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर तुम्हाला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. समजतं आहे? तर चलो, कन्सेप्ट काय काय येतो ते समजून घ्या. आता
कन्सेप्टमध्ये मी काय म्हणणार तर पहिले आपण मॅथमॅटिकलचा कन्व्हर्जन लॉगमध्ये कसं करायचं हे समजून घेऊ, नंतर मल्टिप्लिकेशनकडे जाऊ, डिव्हिजनकडे जाऊ, पॉवरकडे जाऊ, हे नंतरचा पार्ट. आधी मॅथमॅटिकल लँग्वेजचं कन्व्हर्जन लॉगरिथमिक लँग्वेजमध्ये कसं करायचं आणि लॉगरिथमिक लँग्वेजचं कन्व्हर्जन परत मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये कसं करायचं हे पहिलं कन्सेप्ट आहे तुमचं. समजतं नक्की? चलो वन बाय वन त्याच्याकडे जाता येईल आपल्याला. तर आता पहा, लक्ष द्या सगळ्यांनी. जसं मी तुम्हाला म्हटलं, मराठी लोकांना काही अडचण होती, त्यांनी आधी मराठीचं कन्व्हर्जन इंग्लिशमध्ये केलं, त्यांच्याकडून अडचण सोडून घेतली, परत इंग्लिशचं कन्व्हर्जन मराठीत करावंच लागतं. नाहीतर मला सांगा, मराठी लोकांना अडचण आली, त्यांनी इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन केलं, यांनी सोल्युशन सांगितलं, पण परत रिव्हर्स आलेच नाही ते, तर काय उपयोग झाला का सोल्युशन करून? यांना कळलंच नाही काय केलं त्यांनी, सांगितलंच नाही यांनी. परत इंग्लिशचं कन्व्हर्जन मराठीत करावं लागेल. समजतंय? म्हणजे लॉग घेतल्यानंतर अँटी लॉग हा घ्यावाच लागतो. मराठीचं इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर इंग्लिशचं परत मराठी केलंच पाहिजे, तर त्या सोल्युशनचा आन्सर मिळणार आहे. म्हणजे लॉग घेतल्यानंतर अँटी लॉग परत घ्यावंच लागतं. परत आपल्या मॅथ्समध्ये यायचं आहे, लॉगमध्येच नाही राहायचं आपल्याला. समजतंय? हा कन्सेप्ट लक्षात घ्या. चलो, आधी मॅथ्सचे व्हॅल्यू आहेत त्यांचं लॉगमध्ये कन्व्हर्जन कसं केलं जातं. ऑब्झर्व दिस, हे पहा एकदा सगळ्यांनी. सपोज माझ्याकडे एखादी व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू असेल 32.61. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नंतर करणार आहे. हिअर वी टेक ओनली फर्स्ट दॅट व्हॅल्यू 32.61. हा तुमचा डेसिमल पॉईंट आहे. काय आहे? डेसिमल पॉईंट आहे. आता याचं कन्व्हर्जन म्हणजे हे मॅथमॅटिकल व्हॅल्यू आहे, दिस इज अन मॅथमॅटिकल व्हॅल्यू, कन्व्हर्ट इनटू लॉगरिथमिक व्हॅल्यू. लॉगरिथमिक व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्ट करायचं. हाऊ टू कन्व्हर्ट? तर लॉगरिथमिकमध्ये कन्सेप्ट कसा असतो, एक असते कॅरेक्टरिस्टिक. पहिला जो कन्सेप्ट येतो ती असते कॅरेक्टरिस्टिक. ओके, आणि त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा आणि नंतर असतो मॅन्टिसा. नंतर काय असतो? मॅन्टिसा असतो. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक, डेसिमल पॉइंट, मॅन्टिसा असं लॉगमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. समजतंय? तर पहा, जर माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूची आधी काढायची कॅरेक्टरिस्टिक. लॉगमध्ये कन्व्हर्ट करायचं ना, आणि लॉगमध्ये कन्व्हर्जन करताना कसे व्हॅल्यू असतात? कॅरेक्टरिस्टिक, डेसिमल पॉईंट, म्हणजेच पॉईंट असेल, नंतर मॅन्टिसा. पहा इथे सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक काढायची. कॅरेक्टरिस्टिक कशी काढायची? तर डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, हाऊ मेनी डिजिट्स आर प्रेझेंट बिफोर द डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत ते काउंट करायचे आहे. नाव हिअर वी से दॅट 1 and 2. किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. जेवढे डिजिट्स असतील त्याच्यामधनं एक मायनस करायचं. सबट्रॅक्ट द 1 फ्रॉम द नंबर ऑफ डिजिट बिफोर द डेसिमल पॉईंट्स. समजतंय? नाव हिअर वी से दॅट बिफोर द डेसिमल पॉईंट देर आर 2 डिजिट्स. नाव सबट्रॅक्ट द 1 फ्रॉम दिस 1. किती राहिले? 1. देन इट्स कॅरेक्टरिस्टिक इज 1. त्याची कॅरेक्टरिस्टिक किती झाली? 1 झाली. मग कॅरेक्टरिस्टिक दिल्यानंतर डेसिमल पॉईंट द्यायचा. पुढे मॅन्टिसा सांगतो मी कसं पाहायचं. अजून तुम्हाला प्रॅक्टिससाठी काय व्हॅल्यू सांगतो. इफ दिस व्हॅल्यू इज 3261, तू म्हणणार सर इथे डेसिमल पॉईंटच नाही आहे. नाही असं कसं म्हणणार? आहे, डेसिमल पॉईंट इज देअर, बट दिस इज ॲट द लास्ट वन्स. तो कसा आहे? कुठे? लास्टला आहे. आणि लास्टला आहे म्हणजे इथे असणार आहे. डेसिमल पॉईंट तुमचा इथे असेल, आणि इथे जर लास्टला डेसिमल पॉईंट काही दिसत नाही ना कुठे, म्हणजे शेवटी असतो. मग त्याच्या अगोदर किती डिजिट्स आहेत काउंट करा. 1 2 3 4. 4 डिजिट्स आर देअर. मी तुम्हाला म्हटलं जेवढे डिजिट्स आहेत त्याच्यामधनं 1 सबट्रॅक्ट करा. हाऊ मेनी डिजिट्स रिमेन्स? 3. देन इट्स कॅरेक्टरिस्टिक इज 3. आणि मग कॅरेक्टरिस्टिक नंतर काय द्यायचं? डेसिमल पॉईंट. क्लिअर होत आहे? आणखीन एक सांगतो, जर 326.1 जर असेल, आता तुम्ही सांगा बरं मला किती डिजिट्स आहे? हाऊ मेनी डिजिट्स बिफोर द डेसिमल पॉईंट? 1 2 3 डिजिट्स आर देअर. 3 डिजिट्स. हां, यस. -1 करा. यस, बरोबर आहे. -1 करा. किती राहिले? 2. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आली? 2. आणि डेसिमल पॉईंट असणार आहे. बोलत राहा. क्लिअर आहे नक्की? ओके, हा कन्सेप्ट आला.
म्हणजे आता तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करता येईल. अजून सगळी नाही मिळाली, अजूनही सांगतो तुम्हाला आणखीन काही व्हॅल्यूज आहेत, तिथे तुम्हाला कशी फाइंड आउट करायचे ते समजेल. आता पहा, इथे तुमच्याकडे 4 डिजिट्स होते, 1 मायनस केला 3 आला. इथे 3 डिजिट्स होते, 1 मायनस केला 2 आला. इथे 2 डिजिट्स होते, 1 मायनस केला 1 आला आहे. जर माझ्याकडे व्हॅल्यू असेल 3.261, हाऊ मेनी डिजिट्स बिफोर द डेसिमल पॉईंट? 1. तिथून किती मायनस करायचे? 1. किती राहिला? 0. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आली 0 आणि मग डेसिमल पॉईंट. समजतंय? पुढे जा. जर माझ्याकडे व्हॅल्यू असेल 0.3261, इथे कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायचे मला. हाऊ मेनी डिजिट्स बिफोर द डेसिमल पॉईंट? काहीच नाही. नो डिजिट्स आर देअर. नाही, 0 आहे. 0 मध्ये पण एक मायनस करा, म्हणजेच किती येईल? -1 येईल. -1 लिहायचं आहे, म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक आली -1. पहा इथे फक्त, इथे तुम्ही मॅथमॅटिकल व्हॅल्यूचं कन्व्हर्जन कशामध्ये करताय? लॉगरिथमिक लँग्वेजमध्ये. लॉगरिथमिक लँग्वेजमध्ये कॅरेक्टरिस्टिक सेपरेट पार्ट आहे, मॅन्टिसा सेपरेट पार्ट आहे. मग हे -1 ही व्हॅल्यू तुमची फक्त कॅरेक्टरिस्टिकला आहे. म्हणून आपण काय करतो, त्याचं मायनस साईन पुढे न देता त्याने त्याचं मायनस साईन आपल्या डोक्यावर सांभाळावं, म्हणजे कोणाला काही अडचण नाही. जर मी हे मायनस साईन पुढे दिलं आणि पुढे मॅन्टिसा लिहिलं, तर तुम्ही म्हणणार हे मायनस साईन सगळ्याला आलं, कॅरेक्टरिस्टिकला आलं, मॅन्टिसाला आलं. पण हे मायनस साईन आता आपण काय करतो? फक्त कॅरेक्टरिस्टिक. मग हे मायनस साईन कोणाचं आहे? फक्त कॅरेक्टरिस्टिक्सचं आहे. मग कॅरेक्टरिस्टिक्सचं मायनस साईन त्याने आपल्या डोक्यावर सांभाळावं, त्याचं ओझं. मॅन्टिसा ऑलवेज अ पॉझिटिव्ह. मॅन्टिसा कधीही निगेटिव्ह देत नाही आपण. म्हणून आपल्या कन्सेप्टमध्ये मायनस साईन मॅन्टिसाला देत नाही. म्हणून मायनस साईन हे कोणाचं आहे? कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याने त्याच्या डोक्यावर त्याचं ओझं सांभाळावं. म्हणून आपण असं म्हणणार, दिस इज अन -1, किंवा त्याला म्हणतात -1. काय नाव देतात? -1 म्हणायचं. कॅरेक्टरिस्टिक किती आहे? -1. समजतंय? हा एक कन्सेप्ट तयार झाला. याच्यापेक्षा आणखीन सिंपल सांगतो. ज्या वेळेस असा 0चा कन्सेप्ट येईल ना, 0 पॉईंट, तर 0 किती आहेत ते काउंट करायचे आणि तेवढे बार म्हणायचं. इथे किती 0 आहे? अगोदरच्या, नंतर नाही. तर इथे मध्ये 0 आला तो पण काउंट करतात, तो नाही घ्यायचा. अगोदर तेवढे काय करायचे? बार देऊन टाकायचे. समजा माझ्याकडे व्हॅल्यू असेल 0.03261 अशी व्हॅल्यू असेल. मला सांगा, हा एक 0 आणि हा एक 0, किती 0 झाले? 2 सलग. पुढे जर एखादा 0 असेल तर तो नाही काउंट करायचा. सुरुवातीला किती 0 आहेत तेवढेच काउंट करायचे. बिफोर द फर्स्ट नॉन डिजिट, पहिल्या नॉन डिजिटच्या अगोदरचे 2 0 आहेत. मग मी म्हणणार इट्स कॅरेक्टरिस्टिक इज -2. कॅरेक्टरिस्टिक किती आली? -2 झाली आहे. जर माझ्याकडे व्हॅल्यू असेल 0.00320, मला सांगा कॅरेक्टरिस्टिक किती येईल बाळांनो? यस, किती 0 आहे सुरुवातीला? 1 2 3. हा 0 काउंट करायचे नाही. 1 2 3 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आली? -3 आली आहे. समजतंय? ओके, अशा पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक काढायची आहे. आता कोणतीही व्हॅल्यू असू द्या, तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगता आली पाहिजे. मी सगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूचे कॅरेक्टरिस्टिक सांगितले आधी. समजतंय? हाऊ टू फाइंड द कॅरेक्टरिस्टिक. आता कॅरेक्टरिस्टिक झाल्यानंतर डेसिमल पॉईंट आणि नंतर मॅन्टिसा. ओके, नंतर मॅन्टिसा. समजतंय? हे समजल्यानंतर आता आपल्याला गरज पडेल ती लॉग टेबलची. तर सगळ्यांनी मी सांगतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी जे सांगतो ते लॉग टेबलमध्ये पाहायचं. ओके, व्हिडिओ पाहायचा नाही फक्त. तो काही आपलं फिल्म नाही आहे, पिक्चर नाही आहे एखादा आणि पाहत बसले तो. हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची, अभ्यास आहे, स्टडी आहे. तर सगळ्यांनी लॉग टेबल काढा. ओके, तर लॉग टेबलमध्ये हा पहिला कॉलम दिलेला आहे. पाहिलं सगळ्यांनी? हा फर्स्ट कॉलम दिलेला दिसतो तुम्हाला. 10 पासून तर पुढे 99 पर्यंतच्या व्हॅल्यूज आहे. आता काय करायचं? मला मॅन्टिसा काढायचं. हे पहिली कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करून घेतली आहे. आता माझ्याकडे इथे 4 डिजिट्स आहेत सगळीकडे. जर माझ्याकडे 3च डिजिट असते तर त्याचे 4 करून घ्यायचे. जसं की माझ्याकडे इथे नॉन झिरोची केस आहे, हे सगळे 0 पॉईंट आहेत. हे पुढचे किती? 1 2 3 डिजिट्स आहेत. 3च डिजिट आहेत ते. त्याचे 4 कसे करायचे? पुढे 0 लावून घ्यायचा. जर माझ्याकडे व्हॅल्यू असती पहा इथे 0.0
3. मला सांगा कॅरेक्टरिस्टिक किती आले असते 120 म्हणजेच बार 2 डेसिमल आणि मॅन्टिसा. आता मॅन्टिसा पाहण्यासाठी मला पाहिजे असतात 4 डिजिट्स, नसले तर उलट काम सोपं झालं. जेवढे असतील तेवढे घ्या. फक्त मी सांगतो काय नीट ऐका, 4 डिजिट जर माझ्याकडे असतील तर अशा वेळेस त्यांचं ग्रुपिंग करायचं. कसं ग्रुपिंग करायचं? 2 पाहिते ग्रुपिंग कसं करायचं? 2 1 1 पाहिते बोटे पहा माझ्याकडे 4 डिजिट आहे 1 2 3 4. त्यांचं ग्रुपिंग कसं करायचं? आधी दोघांची जोडी करायची, नंतर एक सेपरेट, नंतर एक सेपरेट. समजतंय? असं करायचं. का करायचं तुम्ही म्हणणार? तर पहा आपल्या टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये पहिले 2 डिजिट दिले आहेत, नंतर इथे सिंगल डिजिट दिला आहे आणि नंतर परत पुढचा एक सिंगल डिजिट दिला आहे. म्हणून त्याच्या केसमध्ये हे 2 पहिल्या कॉलममधले, नंतर हा इथल्यामध्ये कॉलममध्ये चेक करावा लागतो आणि हा मीन डिफरन्समध्ये 4 नंबरचा मीन डिफरन्समध्ये चेक करायचा असतो. समजतंय? हां, तुम्ही म्हणले 4 नसतील माझ्याकडे तर काय करायचं? आता इथे 3 इथपर्यंतच आहे, तर अशा वेळेस समजायचं पुढे काही नाही म्हणजे 0 0 0 आहेत. तुम्ही म्हणले नाही माझ्याकडे 5 डिजिट आहेत सर, काय करू? 4च पाहिजेत आपल्याला. शेवटच्याला राऊंड ऑफ करून घ्या. म्हणजे जर तुमच्याकडे ही व्हॅल्यूमध्ये 5 जर असतील तर किंवा 5 पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल, 5 किंवा 5 पेक्षा जास्त, समजा 6 5 6 7 8 असे असेल तर ही व्हॅल्यू काढून याच्यामध्ये एक वाढवा. जर 3 असेल तर डायरेक्ट रिमूव्ह करून टाका. समजतंय? तर त्याला राऊंड ऑफ करून घ्या. क्लिअर होत आहे नक्की? चलो पुढच्या कन्सेप्ट. आता नाव यू फाइंड आउट द मॅन्टिसा. मी आता काय फाइंड आउट करायला घेणार? मॅन्टिसा फाइंड आउट करणार आहे. तर मॅन्टिसाचा कन्सेप्ट मॅन्टिसा फाइंड आउट करणार आहे. तर आता मॅन्टिसा कसा फाइंड आउट करायचा? तर पहा आता इथे 3 2 6 1. आता डेसिमल पॉईंट कुठे याचा विचार करायचा नाही. डेसिमल पॉईंट सोडून द्या. आता आपण आधी कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट केली ना, ते कशासाठी? डेसिमल पॉईंट कुठे आणि त्याच्या अगोदरचे डिजिट्स काउंट केलेत. नाव डोंट कन्सिडर द डेसिमल पॉईंट, डायरेक्टली कन्सिडर द फ्री डिजिट्स. 3 2 6 1 हे फ्री डिजिट्स कन्सिडर करा. ओके, आता त्याच्यामध्ये कसं कन्सिडरेशन असेल तर इथे तुमचं 3 2. मी तुम्हाला म्हटलं ग्रुपिंग कसं करायचं? डेसिमल पॉईंट सोडून द्या, नसल्यासारखंच समजायचं. ग्रुपिंग कसं करायचं? पहिले 2 डिजिट, नंतर 1 डिजिट आणि पुढे 1 डिजिट्स. समजतंय? मग ग्रुपिंग असं 3 2 नंतर 6 आणि नंतर 1 असं ग्रुपिंग झालं. आता कसं चेक करायचं? टेबलमध्ये पहा, टेबल पहा. आता हे तुम्हाला हे दिसणार नाही, मी फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहू नका, डोळ्याला त्रास देऊ नका. तुमच्याकडे जो लॉक टेबल आहे त्याच्यामध्ये पहा. ओके, इथे तुमच्याकडे 32 कुठे ते शोधायचं. 32 आहे ना इथे, तर इथे किती आहे? 32 कुठे ते शोधायचं. पहा इथे 32 आहे. ओके, दिस इज अन 32 व्हॅल्यू. क्लिअर आहे? 32. त्याच्यानंतर किती आहे? 6. म्हणजे टेबलमध्ये कसं पाहायचं? 32 कुठे आहे ते पहिल्या केसमध्ये 10 पासून स्टार्ट झाली 99 पर्यंत आहेत ना, तर 32 मध्ये आहेत. सापडले 32. पुढे इथे तुमच्या व्हॅल्यू कशा आहेत? 0 1 2 3 4 5 आहेत अशा आहेत. तर माझ्याकडे 32 नंतर 6 आहे. मग 32च्या समोर आणि इथे 5 आणि इथे किती आहे? 6 आहे. 32च्या समोर आणि 6च्या खाली कोणती व्हॅल्यू आहे ते चेक करायचं. समजतंय? 32च्या समोर आणि 6च्या खाली चेक करा सगळ्यांनी. तर सुरुवातीला अडचण येते. सुरुवातीला स्केल वापरा. स्केल असेल तुमच्याकडे, पट्टी असेल त्याचा यूज करा, त्याचा रेफरन्स घ्या. आता ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होते त्यावेळेस गरज नाही पडत आहे, पण सुरुवातीला स्केलचा यूज केला तर चांगलं राहील. ओके, तर काय करायचं? 32च्या समोर आणि 6च्या खाली 5 1 3 2 आहे. 5 1 3 2 चेक करा बरं का. कदाचित माझं पण एखादं इकडे होऊ शकतं. ओके, 5 1 3 2 कन्सेप्ट आहे. म्हणजेच त्या केसमध्ये हे आलं 32च्या समोर आणि 6च्या खाली. पण इथपर्यंतच नाही, अजून आपल्याकडे 1 पण आहे. मग आता हा 1 कुठे पाहायचा? पाहिलं मी कुठे पाहिलं? लक्षात आलं का सगळ्यांना? 32च्या समोर आणि इथे 6च्या खाली असं पाहिलं. मग दोघांच्या बरोबर जर जिथे मॅच होते तिथे पाहिलं. त्याच्यानंतर 32च्या समोर आणि 1च्या खाली पाहायचं, कारण पुढे काय? 32 6 आणि 1. म्हणजेच इथे मीन डिफरन्स आहे परत तुमच्याकडे. 1 2 3 4 5 6 असे व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे. मग ही 32 झाली, 6च्या खाली झालं. त्याच्यानंतर ह्या 1च्या खाली किती आहेत ते पण पाहायचं. 32च्या समोर आणि 1च्या खाली किती आहे?
1 आहे. म्हणजे इथे किती आहे? 1 आहे मीन डिफरन्समध्ये. तो याच्यामध्ये ॲड करायचा. मग हा 1 याच्यामध्ये ॲड करायचा. काही जण हा 1 कुठे ॲड करता? इथे नाही करायचं, शेवटी. असं करतो ना आपण ॲडिशन. आणि हे ओरली करायचं, कारण हे डिजिट्स खूप छोटे छोटे आहेत. कितीपर्यंतचे आहेत? 10 पर्यंतचे मॅक्सिमम आहेत. सुरुवातीला थोडे जास्त व्हॅल्यू आहेत, 25, 37 पर्यंतचे आहेत. एवढ्या कमी व्हॅल्यूचे नसतातच. असले तरी तुम्ही ओरली करू शकताय. म्हणजेच माझ्याकडे व्हॅल्यू किती आली? 5132 + 1 म्हणजेच 5133. अशी नका करत बसू ॲडिशन, ओरली करा. सरळ कशी करणार ओरली? इथे किती असू द्या, हे 51 तर काही बदलणार नाही आहेत. बदल इथे होऊ शकतो, हे कदाचित बदलतील काही वेळेस, फक्त जवळची व्हॅल्यू आली तर, म्हणजे 4900 अशी समथिंग व्हॅल्यू आली तर त्यावेळेस. पण बाकीच्या वेळेस बदल होणार नाही. इथे बदल होतो. मग हे 32 मध्ये 1 ॲड करायचं. 32 + 1 33 एवढं म्हणायचं. मग 5133. म्हणजेच तुमच्याकडे इथे व्हॅल्यू आली 5133. समजतंय? म्हणजे याचा लॉग चेक केला मी. क्लिअर होतंय नक्की? लक्षात आलंय का? पाहता अजून एक एक्झाम्पल. आपल्याकडे इथे 3261 आहे. आता ते लॉगमध्ये काही बदल होणारच नाही आहे, सांगतो मी तुम्हाला, लक्षात येईल. 3261 आहे. कॅरेक्टरिस्टिक किती आली? डेसिमल पॉईंट शेवटी आहे. आधी 4 डिजिट्स आहेत. 4 मधून 1 मायनस केला, 3 राहिले, म्हणून कॅरेक्टरिस्टिक 3. मॅन्टिसा कसा काढायचा? ग्रुप करा. ग्रुप कसे करणार? 2 1 1. समजतंय? 2 1 1 म्हणजे 32 6 आणि 1 ची केस. म्हणजे 32च्या समोर 6च्या खाली आणि 1च्या खाली. आता मी इथे डिजिट्स बदललेच नाही, सगळीकडे 3261 3261 3261 आहे. त्याच्यामुळे मॅन्टिसा बदलणारच नाही, कारण मॅन्टिसामध्ये तुम्ही डेसिमल पॉईंट कन्सिडर करतच नाही. वी नॉट कन्सिडर एनी डेसिमल पॉईंट. म्हणजेच तुमचा मॅन्टिसा बदलणार नाही. मग पहा इथे 32च्या समोर 6च्या खाली 5132 आणि आणखीन एक 1 आहे. 1च्या खाली किती आहे? 32च्या समोर 1 आहे. ॲडिशन केली 5133, म्हणजे इथे सुद्धा 5133 आहे. इथे सगळीकडे तेच येते. हां, इथे तुम्ही म्हणणार काय करणार? इथे माझ्याकडे 32 आहे फक्त. हे सगळे 3261 3261 सगळे तेच पाहणार आहे लॉग मॅन्टिसा. हे सगळ्यांचे 5133 हे तसंच हे तसंच हे तसंच, फक्त इथे बदल होईल. का? कारण इथे 32 आहे फक्त, काही नाही. म्हणजेच तुम्ही काय म्हणणार? 0 आहे ना. मग 32च्या समोर पहा, चेक करा. 32च्या समोर आणि 0च्या खाली, 32च्या समोर आणि 0च्या खाली असं जर तुम्ही चेक केलं तर 5051 आहे. किती आहे? 5051 ही व्हॅल्यू आहे तुमची. 5051 म्हणजे तुमच्याकडे हा मॅन्टिसा आला. समजतं नक्की? अशा पद्धतीने आपल्याला हा मॅन्टिसा फाइंड आउट करता येतो. तू म्हणले नाही माझ्याकडे अशी जर व्हॅल्यू असेल तर याचा लॉग सांगा बरं. डेसिमल पॉईंट आहे तिथे किती आहेत? अगोदर 0 2 0 आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आली? -2 1 2 -2. मॅन्टिसा कसा पाहणार? आता इथे फक्त 3 आहेत, मग मी हे 0 वाढवून घेतले पुढे. मग ग्रुपिंग कसं करणार? 30चा 0 मध्ये, कारण आपल्याला गरज कशाची असते? 2 1 1. ग्रुपिंग कसं? 2 1 1. इथे कोणीच नव्हतं म्हणून मी 0 वाढवून घेतले, म्हणून मी म्हटलं 30चा 0 0 मध्ये. समजतंय? म्हणून 30चा 0 मध्ये पाहायचा. 30चा समोर आणि 0च्या खाली, 30च्या समोर आणि 0च्या खाली स्वतः पहा, चेक करा. 4771 4771 हे झालं तुमचं लॉगमध्ये कन्व्हर्जन. मॅथ्सच्या लँग्वेजचं कन्व्हर्जन लॉगच्या लँग्वेजमध्ये झालं. अजून कॅल्क्युलेशन केले नाहीत, फक्त मराठीचं कन्व्हर्जन इंग्लिशमध्ये. अजून सोल्युशन मिळालं नाही. ओके, हे कन्सेप्ट तुमचे तयार होत आहेत. क्लिअर होत आहे? अशा पद्धतीने लॉगचं मॅथमॅटिकल व्हॅल्यूचं कन्व्हर्जन लॉगच्या लँग्वेजमध्ये केलं गेलं. आत्तापर्यंत फक्त मराठीचं कन्व्हर्जन इंग्लिशमध्ये झालं. क्लिअर होत आहे नक्की? म्हणजे अशा पद्धतीने. आणि मग कॅल्क्युलेशन कसे करायचे ते पुढे येईल, पण आता काय केलं आपण? लॉगमध्ये कन्व्हर्जन केलं. तसंच लॉगचं कन्व्हर्जन मॅथमध्ये मॅथमॅटिकल व्हॅल्यूमध्ये सुद्धा करता येतं. म्हणजे पहा, मॅथमॅटिकल व्हॅल्यू 32.61 आहे, त्याचं लॉगच्या लँग्वेजमध्ये कन्व्हर्जन काय आलं? 1.5133. त्यांच्या लँग्वेजमध्ये वेगळा. ओके, जसं इथे 3261 3261 होतं मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये, त्यांच्यामध्ये काय आलं? 3.5133. म्हणजे लँग्वेज थोडंसं वेगळ्या पद्धतीने आले डिजिट्स. ओके, समस्या नक्की? हा कन्सेप्ट लक्षात घ्या. नाव वी कन्वर्ट
लॉग इन टू मॅथमॅटिकल लँग्वेज. ओके, आणि फॉर दॅट वन जसं की मराठीचं इंग्लिशमध्ये केलं, आता इंग्लिशचं मराठीमध्ये कसं करणार? मग आता जर याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करायचं असेल तर हीच व्हॅल्यू आली पाहिजे ना. कधी कधी शेवटच्या डिजिटमध्ये एखादा फरक पडतो, एखादा कधी कधी, नाहीतर काही बदल होत नाही त्याची व्हॅल्यू. जसं मॅथ्सचं कन्व्हर्जन लॉगमध्ये आलं तसं लॉगचं कन्व्हर्जन मॅथ्समध्ये हेच यायला पाहिजे, नाही तर काही पण वेगळं येईल का? जसं 32.61चं कन्व्हर्जन लॉगमध्ये हे आलं आणि याचं परत मॅथमध्ये करायला गेलं तुम्ही म्हणले 5000 आलं, असं होऊ शकतं का? मग याचा अर्थ काहीतरी चुकतं आहे. ओके, आता कन्व्हर्जन कसं करायचं ते समजून घ्या. जसं की माझ्याकडे हे कॅरेक्टरिस्टिक होतं, मॅन्टिसा होतं, आता याचं मॅथमॅटिकलमध्ये कन्व्हर्जन. समजतं आहे? इथपर्यंत लक्षात आलं आहे? जर अजूनही अडचण असेल तर व्हिडिओ परत मागे घ्या, परत एकदा ऐका. समजतं आहे? पण तुम्ही स्वतः चेक करा. देन पाहता मी एक एक व्हॅल्यू घेतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. अजून काही एक्झाम्पल्स तुम्ही घ्या त्याच्यामध्ये. जेवढे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करायला घेताल ना ते कॅल्क्युलेशन लॉगने करायला शिका, सोपे जरी असल्या. मग कॅल्क्युलेटरने करून पहा आणि लॉगने करून पहा, सारखे येते का नाही चेक करा. अरे मग आपल्याला येतं ते कन्सेप्ट. सुरुवातीला थोडी प्रॅक्टिस, नंतर ती गरज नाही आहे. ओके, पाहता लॉगचं कन्व्हर्जन याच्यात कसं करायचं. लॉगमध्ये असते कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा, त्याचं कन्व्हर्जन मॅथमॅटिकलमध्ये कसं पहा. त्याच्यासाठी तुमच्याकडे लॉग मॅथचं कन्व्हर्जन लॉगमध्ये करायचं असेल तर लॉगचं टेबल आहे, लॉगरिथमिक टेबल असं म्हटलं आहे. पण जर लॉगचं कन्व्हर्जन मॅथमध्ये करायचं असेल तर पुढच्या पेजवर एक टेबल असतो अँटी लॉगरिथम. काय टेबल असतो? अँटी लॉगरिथम. क्लिअर आहे नक्की? आता पहा, आपल्याकडे लॉगमध्ये व्हॅल्यू असते कॅरेक्टरिस्टिक आणि पुढे असतो डेसिमल पॉईंट आणि पुढे 4 डिजिट असतात ते. ओके, मग आता काय करायचं? सुरुवातीला हे तुमचे 4 डिजिट्स आहेत, यांचं ग्रुपिंग करायचं 2 1 1 म्हणजे मॅन्टिसाचं. कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर करायची नाही, कॅरेक्टरिस्टिक आपण टेबलमध्ये पाहत नाही. मग कॅरेक्टरिस्टिक बाजूला काढा आणि जो मॅन्टिसा आहे हा मॅन्टिसा टेबलमध्ये पाहायचा आणि त्याचं लॉगचं कन्व्हर्जन अँटी लॉग घ्यायचा आणि लॉगचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? मॅथ्समध्ये. समजलं मी काय म्हणतो? परत एकदा ऐका. तुमचे डेसिमल नंतरचा जो मॅन्टिसा आहे त्या मॅन्टिसा मध्ये 4 डिजिट असतील, नसतील तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे? एक पुढचा 0 वाढवून घ्यायचा. 3 असतील तर एक 0 वाढवा, 4 येत आहे. जनरली 4च असतात ते. 4 असतील तर त्यांचं ग्रुपिंग कसं? 2 1 1 ग्रुपिंग. तर पहा का बरं असं ग्रुपिंग करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. तर इथे तुमच्याकडे 2-2 डिजिट्सच्या व्हॅल्यू आहेत, नंतर इथे सिंगल डिजिट्सच्या व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे आणि इथे आणखीन एक सिंगल डिजिट्स आहे, म्हणजे डबल सिंगल सिंगल. आणि अँटीलॉग पाहताना डेसिमलच्या पुढेच पाहायचं. टेबलमध्ये सुद्धा सांगितलेलं असतं पहा, 0.00 नीट पहा, 0.00 0.01 दिसत नसेल, फोकसिंग होत नसेल कॅमेरामध्ये तर तुमच्या टेबलमध्ये चेक करा. 0.02 म्हणजे अँटीलॉग घेताना हा पॉईंटच्या पुढेच पाहायचा, डेसिमल पॉईंटच्या पुढेच पाहायचं. ते क्लिअर ठेवा. आता ग्रुपिंग कसं? 0.51चा 3 आणि 3 मध्ये पाहायचा. म्हणजेच पॉईंट इथे पहा असं म्हटलेलं असेल 0.51च्या समोर आणि इथे 1 2 3 असे आहेत ना तुमच्याकडे व्हॅल्यू, तर 3च्या खाली आणि इथे मीन डिफरन्स आहे. मीन डिफरन्समध्ये परत किती आहे? 1 2 3 4 असे आहेत ना. मग इथे काय येणार आहे? परत ह्या 3च्या खाली. ओके, इथे किती आहेत ते चेक करा. 0.51च्या समोर या पेजवर आहे, 0.51च्या समोर आणि 3च्या खाली 3258 आहे. अँटीलॉगचा टेबल हा. ओके, 3258 3258 डेसिमल पॉईंट देऊ नका, फक्त व्हॅल्यू घ्या. 3258 आहे. त्याच्यानंतर पुढे परत 3 आहे. मीन डिफरन्समध्ये परत 3च्या खाली किती आहे चेक करा. मीन डिफरन्समध्ये 0.51च्या समोर 0.51च्या समोर आणि 3च्या खाली किती आहे? 2 आहेत. म्हणजे मी इथे काय म्हणणार आहे? 2 म्हणणार आहे. समजतंय? मी इथे काय म्हणणार? 2. आता दोघांची काय करणार? ॲडिशन. ओके, दोघांची काय करणार? ॲडिशन करणार. मग दोघांची ॲडिशन केली तर यांच्यामध्ये 2 ॲड केला, तुम्हाला सांगितलं 32 तसेच येतात आणि 58 + 2 केलं तर किती येणार आहे? 60. म्हणजेच याचं कन्व्हर्जन इकडे करताना 3260, पण डेसिमल पॉईंट कुठे? अशी व्हॅल्यू 32.61 होती, इथे तर 3260 आला. मग डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा? तर लक्षात ठेवा, हा पाहायची, ही कॅरेक्टरिस्टिक पाहायची. 1 असेल
कॅरेक्टरिस्टिक नंबर कोणता आहे तो चेक करायचा, डिजिट किती आहेत ते काउंट नाही करायचे, नंबर हा 1 आहे, त्या 1 मध्ये एक ॲड करायचं. ओके, म्हणजेच काय म्हणणार 1 आहे त्याच्यात एक ॲड केला 2, मग 2 नंतर पॉईंट देऊन टाकायचा, 1 आणि 2, ह्या 2 नंतर असं नाही म्हणत मी तुम्हाला, 2 डिजिट नंतर 1 2 इथे पॉईंट द्यायचं. आली का नाही हीच व्हॅल्यू. तू म्हणणार नाही नाही सर शेवटची, मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला शेवटच्या डिजिटमध्ये एखादा फरक पडू शकतो, 98% केसेसमध्ये 99% केसेसमध्ये नाहीच पडत, एखादी केस असते की तिथे फरक पडतो. समजतं आहे का, लक्षात आलं आहे का. पहा अजून एक एक्झाम्पल घेतो म्हणजे आणखीन क्लॅरिटी मिळेल. जर मी लॉग पण घेतो आणि अँटीलॉग पण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याची केस. समजतं आहे का. आता पहा मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये सपोज माझ्याकडे व्हॅल्यू आहे 5216, याचं कन्व्हर्जन लॉगमध्ये करून दाखवा मला. लॉगमध्ये केलं तर काय येईल सांगा. लॉगचा टेबल आधी लॉगमध्ये करा, मॅथ्सचं कन्व्हर्जन लॉगमध्ये करा. टेबल कोणता वापरणार, लॉगरिथमिक टेबल. टेबल कोणता वापरणार, लॉगरिथमिक, कारण लॉगमध्ये कन्वर्ट करायचं आधी. ओके, मग काय येईल सांगा. डेसिमल पॉईंट दिसतो, नाही दिसत. कुठे, शेवटी, नाही दिसत म्हणजे शेवटी. ओके, किती डिजिट्स आहेत, 1 2 3 4, 4 डिजिट्स आहेत, त्याच्यामधून एक मायनस करायचं 3, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आली 3. डेसिमल पॉईंट, कॅरेक्टरिस्टिक किती आली 3. डेसिमल पॉईंट. आता पुढे काय, मॅन्टिसचा. मॅन्टिसा कसा काढायचा सांगितलं तुम्हाला लॉगमध्ये कन्वर्ट करताना. काय करायचं, ग्रुपिंग 52चं 16 मध्ये. लॉग करताना ज्यावेळेस मॅन्टिसा काढायचा असतो कुठे डेसिमल याचा विचारच नसतो, डायरेक्ट ग्रुप करायचे. कुठे डेसिमल याचा विचार आहे, 3261, तसं इथं 5216. चलो मग 52च्या समोर आणि 1च्या खाली, 52च्या समोर 1च्या खाली आणि इकडे मीन डिफरन्समध्ये 6च्या खाली. पहा काय येईल, 1च्या खाली किती आहे, 7086 आणि पुढचा डिजिट्स मीन डिफरन्समध्ये जातो, मध्ये नाही इकडे 6 मध्ये पाहायचं, परत इकडे 1 2 3 4 5 6 आहे ना, त्याच्यामध्ये पाहायचं. 6च्या खाली किती आहेत, 51च्या समोर आणि 6च्या खाली 5 आहेत, म्हणजे इथे मी म्हणणार 5 आणि यांची ॲडिशन करायची. दोघांची ॲडिशन केली तर 70 तसंच ठेवायचं आणि 86 प्लस 5 म्हणजे किती, 91, म्हणजेच 7091. झालं लॉगमध्ये कन्व्हर्जन. समजतंय, याचं कन्व्हर्जन लॉगमध्ये झालं. आता चला बरं, याचं कन्व्हर्जन परत अँटीलॉगमध्ये एवढंच येते का नाही चेक करा, येते का नाही चेक करा. मग काय करणार मी, आता याचा अँटीलॉग घेणार. मग अँटीलॉगचा टेबल काढायचा. काय कशाचा टेबल काढायचा, अँटीलॉगचा. अँटीलॉग घेताना परत मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करताना अँटीलॉग घेताना काय करायचं, डेसिमलच्या पुढे पाहायचं, 0.70चं 91 मध्ये पाहायचं, 0.70चं 91 मध्ये. 0.70 कुठे चेक केलं, इथे. अँटीलॉगचा टेबल हा नीट पहा, अँटीलॉगचा टेबल आता मॅथमध्ये करायचं. मग लॉग घेतला आधी, आता अँटीलॉग उलटं मॅथमध्ये परत जायचं. ओके, मग काय येईल सांगा, 0.70च्या समोर आणि 9च्या खाली अँटीलॉगच्या टेबलमध्ये, 0.70च्या समोर आणि 9च्या खाली आणि मीन डिफरन्समध्ये 1च्या खाली. पहा 0.70 कुठे आहेत, त्याच्या पुढे 9च्या खाली 5117 ही व्हॅल्यू आली आहे. ओके, आणि मीन डिफरन्समध्ये 1च्या खाली 1. समजतं आहे, दोघांची काय ॲडिशन, दोघांची काय ॲडिशन. एक मिनिट हा, काहीतरी समथिंग गेट्स रॉंग इन दॅट वन्स. 52चा 16 मध्ये, 52चा 17168. अरे एक मिनिट हा, लॉगमध्ये इथे गडबड झालेली दिसते. 52चा 16 मध्ये, 52च्या समोर. ओके, इथे लॉग चुकलाय माझा, टेबलमध्ये पाहताना चुकलाय. 52च्या समोर आणि किती म्हटलंय मी, 1च्या खाली. 52च्या समोर आणि 1च्या खाली 7168 आहे, 7168 आहे. कशामध्ये तरी गडबड झाली माझी, पाहताना मी दुसरीकडेच पाहिलं दिसतंय. 7168 आणि त्याच्यानंतर 52च्या समोर आणि 1च्या खाली, त्याच्यानंतर 6च्या खाली. 6च्या खाली किती आहेत, 52च्या समोर आणि 6च्या खाली 5 आहेत. 6च्या खाली दोघांची ॲडिशन केली तर काय येणार आहे, 7168 प्लस 5 73 ही तुमची व्हॅल्यू असणार आहे.
मग आता पहा अँटीलॉग कसा पाहणार चेक करा. अँटीलॉग पाहायचं आपल्याला. माझ्याकडून थोडंसं मिस्टेक झाली होती पाहताना, होतं कधी कधी असं खाली वर पाहताना, म्हणून तुम्हाला म्हटलं स्केल वापरा. ओके, तर आपल्याला काय करायचं आता, अँटीलॉग पाहायचं आहे. अँटीलॉग कसा पाहणार सांगा बाळांनो. 0.71च्या समोर आणि 7 आणि 3 ग्रुपिंग केलं मी. 7 आणि 3, 71, 7, 3. 71च्या समोर, 0.71च्या समोर पहा बरं पटकन. 71च्या समोर आणि 7च्या खाली. 71च्या समोर आणि 7च्या खाली. 5, 2, 1, 2. म्हणजे मी इथे म्हणणार आहे 5, 2, 1, 2. आणि 3च्या खाली किती आहे पहा बरं, चेक करा. 71च्या समोर आणि 3च्या खाली 4. इथे 4 आहे. मग दोघांची ॲडिशन करायचं. ॲडिशन केली तर किती येणार आहे, 5, 2, हे तसेच 12 + 4, 16. 5, 2, 1, 6. ओके, दिसतं तसंच 5, 2, 1, 6. राहिला प्रश्न डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा. मी तुम्हाला सांगितलं डेसिमल पॉईंट कसा द्यायचा. जसं इथे 1 होता त्याच्यामध्ये 1 ॲड केला, 2 झाले म्हणून 2 नंतर द्यायचं. 1 आणि 2 पुढून मोजायचं, मागून नाही. इथे 3 आहेत, 3 मध्ये 1 ॲड करा, 4, मग पुढून 4 मोजायचे. 1, 2, 3, 4. डेसिमल पॉईंट शेवटी आलं का नाही, तेच परत आन्सर. अशा पद्धतीने लॉगमध्ये आधी पाहायचं आणि नंतर परत अँटीलॉगमध्ये पाहता आलं पाहिजे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त लॉग घ्यायला शिकलो, लॉगमध्ये कन्वर्ट केलं आणि परत लॉगचं कन्वर्जन मॅथ्समध्ये केलं. अजून सगळं झालेलं नाही आहेत, अजून काही कन्सेप्ट आहेत ते मग थोडेसे कॉम्प्लिकेटेडमध्ये घेऊन जातो. थोडंसं अवघड नाही आहे काही, एकदम सिम्पल आहे, पण थोडंसं लक्ष द्या. अजून काही एक्झाम्पल्स तुम्हाला घेता येतील. आता पहा, एक व्हॅल्यू आहे तुमची, लॉगमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू देतो. जर सपोज तुमच्याकडे व्हॅल्यू आली आहे 2.6121, मला माहीत नाही, त्याचं मॅथ्समध्ये कन्वर्ट करायचं. लॉगमध्ये व्हॅल्यू आहे आणि त्याचा अँटीलॉग घेऊन मॅथ्समध्ये कन्वर्ट करायचं. मग कसं कन्वर्ट करणार, मग मी काढणार अँटीलॉगचा टेबल. ओके, अँटीलॉगचा टेबल काढल्यानंतर 0.61 आणि 2 आणि 1 करायचं. मग पहा बरं, 0.61च्या समोर 2च्या खाली आणि मिन डिफरन्समध्ये 1च्या खाली. ओके, मिन डिफरन्समध्ये 1च्या खाली. पहा बरं, चेक करा. 0.61च्या समोर आणि 2च्या खाली 4093, 4093. आणि तिथेच 0.61च्या समोर आणि 1च्या खाली 1, 4094. म्हणजेच तुमच्याकडे व्हॅल्यू येणार आहे 4094. आता पॉईंट कुठे द्यायचा तो प्रश्न आहे. मग काय करणार, 2 येत ना इथे, 2 येत ना, तर 2 मध्ये 1 ॲड करायचं म्हणजे 3. म्हणजेच पॉईंट कुठे द्यायचं, 3 डिजिट नंतर. 1, 2, 3, 4. म्हणजे आपल्याला 3 नंतर द्यायचं आहे, म्हणजे इथे डेसिमल पॉईंट येईल. आले लक्षात. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला डेसिमल पॉईंट देतो. जर काही जणांना या पॉईंट कुठे द्यायचा याच्यात अडचण जर असेल तर आणखीन एक सिंपल मेथड आहे त्याला. काय करायचं, इथे पॉईंट कुठे द्यायचा माहीत नाही, पण माझ्याकडे व्हॅल्यू आली 4094, एवढी व्हॅल्यू आली. पॉईंट कुठे द्यायचं मला कळतच नाही आहे. कुठे द्यायचं नाही ना कळत बाळांनो, सोडून द्या. एकानंतर देऊन टाका, पहिल्यानंतर देऊन टाकायचा फिक्स. आणि त्याला म्हणायचं इंटू 10⁻². किती तिथे 2 आहेत म्हणून म्हणायचं 2. मला सांगा, दोघांचा आन्सर एकच आहे का नाही. 10⁻² म्हणजे डेसिमल पॉईंट 2 ने शिफ्ट ना, दोघांचा मिनिंग एकच आहे. असं पण करता येतं. परत एकदा नीट ऐका. कुठे द्यायचं नाही कळत, पहिल्या डिजिट नंतर द्यायचा, जी कॅरेक्टरिस्टिक ती 10⁻² ने मल्टिप्लाय करून टाकायची. दॅट्स ऑल. समजतंय. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते घेता येतं. अजून सांगतो, जर माझ्याकडे अजून एक्झाम्पल घेऊ आपण, पाहिजे ना. एक्झाम्पल, सपोज 0.2163 काहीतरी व्हॅल्यू घेतली, मला माहित नाहीये. 2163. आता कसं पाहणार, अँटीलॉग त्याचा फाइंड आउट करायचा, अँटीलॉग काढायचा. तर कसं काढणार, 0.21चं 6 मध्ये आणि मिन डिफरन्समध्ये 3 मध्ये. अरे समजतं, 0.21चं आणि 6च्या खाली आणि इकडे मिन डिफरन्समध्ये 3 मध्ये पाहायचं आहे. कसं पाहणार पहा बरं. 0.21 पाहिलं का, 0.21 कुठे आहेत, 0.21 पाहिलंय. आणि 6च्या खाली
ओके 1644 1644 आणि त्याच्यानंतर 0.21च्या समोर आणि मीन डिफरन्समध्ये 3च्या खाली 1. मग आता त्यांची ॲडिशन करायची. कशी ॲडिशन करायची? शेवटच्या डिजिटमध्ये. लक्षात येतं सगळ्यांना. 16 तसंच राहणार आहे. 44 + 1 45 म्हणजेच 1645. प्रश्न तयार झाला. डेसिमल पॉईंट कुठे देऊ? 0 आहे ना अगोदर कॅरेक्टरिस्टिक आणि पुढे 0 नाही आहेत. एकच 0 आहे तुमचा. त्यात एक ॲड करा म्हणजे 1 येईल आणि एकानंतर देऊन टाका. संपला प्रश्न. तुम्हाला नाही सर समजलं अजून पण. तुम्हाला दुसरी मेथड सांगितली. माहीत नाही ना 1645 आलं इथपर्यंत तुमचं. हे चेक करता येईल तुम्हाला. कुठे द्यायचं नाही कळत. पहिल्या डिजिट नंतर देऊन टाकायचं आणि इंटू म्हणायचं 10⁻². एकच 0 आहे ना 10⁻². 2 असेल तर फरक पडतो ते नंतर सांगतो. पण 10⁻0 10⁻0 म्हणजेच 1 ना रे. कोणाची 0 पॉवर घेतली तर त्याची व्हॅल्यू 1 असते आणि 1ने मल्टिप्लाय केलं तर हेच येतं ना आन्सर. तेच आहे. दोघांचा अर्थ एकच आहे. समजताय? इथे जर तुमच्याकडे 5 असतं तुम्हाला नाही ना कळत कुठे द्यायचं. 5 म्हणजे एक ॲड केलं तर 6 नंतर पॉईंट द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणणार माझ्याकडे 4 डिजिट आहेत. मग मी काय म्हणणार आहे अजून 2 वाढवा ना. झाला आन्सर. तुम्हाला नाही कळालं एकानंतर द्या पहिल्यानंतर आणि 10⁻5 आहे ना काही लिहून टाका. संपला प्रश्न. एक ॲड नाही करायचा काही नाही करायचं. पहिल्या डिजिट नंतर पॉईंट द्यायचा 10ची पॉवर लिहून टाकायची. हे कधी सुटेबल असतं माहिती आहे? जर मोठे मोठे व्हॅल्यूज असतील कॅरेक्टरिस्टिकच्या. कारण इथे पुढे 0 पुढे वाढत बससा. त्याच्यापेक्षा डायरेक्टली एकानंतर देऊन टाकायचं. म्हणजे पहिले जे काही असेल तुमचं त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आणि 10ची पॉवर लिहून टाकायची. दॅट्स ऑल. समजतंय हा कन्सेप्ट. पुढचा पार्ट. जर माझ्याकडे ही व्हॅल्यू याच्यातच थोडं मॉडिफिकेशन करतो आता. इफ दिस व्हॅल्यू इज अ बार 1 आली आहे. आता काय करू? अरे माझ्याकडे आन्सर किती आलं यांचं? हे 21चं 63. याच्यात काही बदल नाही केला. हे तेच येईल ना 1645. याच्यात काही बदल नाही आहे. पॉईंट कुठे द्यायचा? बार 1 आहे म्हणजे -1 आहे. त्याच्यात एक ॲड केला -1 + 1 0 म्हणजे 0 पॉईंट म्हणायचं. कळतंय? ते म्हणले नाही अजूनही दुसऱ्या मेथडने सांगा. दुसऱ्या मेथडने एकानंतर देऊन टाकायचा आणि पॉवर किती येते? बार 1 म्हणजे -1 म्हणजे 10⁻⁻1. दोघांचा अर्थ एकच. -1 म्हणजेच इकडे पॉईंट शिफ्ट होईल ना 0.1645. बार 2 असेल बार 2 + 1 म्हणजेच -1 राहिला आहे. मग अशा वेळेस पॉईंट कसं द्यायचं माहिती आहे? हे लक्षात घ्या. अशा जर कॅरेक्टरिस्टिक असतील ना जसं आपण 2 0 असतील जसं असं इथे होतं ना 0.023 याचा लॉग पाहिला. हे मॅथ्समध्ये व्हॅल्यू आहे आणि याचा लॉग जर घेतला तर तुमच्याकडे किती आले? 2 0 काउंट केले. बार 2 म्हटलं आपण. तसं ह्या बार 2चं 0 मध्ये कन्वर्ट करायचं असेल किती आहेत? बार 2 आहेत म्हणजे 2 0 अगोदर आले पाहिजेत. 2 0 0.0. बार 3 असता तर तुम्हाला म्हटलं 3 0 अगोदर आले पाहिजेत म्हणजे 0.00. बार 4 जर असता तर 4 0 अगोदर 0.000. समजतंय? असं पण करता येईल. किंवा त्याला दुसरी मेथड. जर समजा बार 4 आहेत ना मला नाही ना समजत हे 0.000 हे आहे. जर मला नाही ना समजत हे कसं 0 द्यायचे एकानंतर देऊन टाका पहिल्या डिजिट नंतर आणि इथे 10ची पॉवर काय म्हणा -4 म्हणा कारण बार 4 आहे म्हणून -4. समजतंय? बार म्हणजे याचा अर्थ ते निगेटिव्ह साईन आहे पण ते कोणाला कॅरेक्टरिस्टिकला आहे म्हणून ती व्हॅल्यू आली -4 लिहून टाका. ते दोघांचा अर्थ एकच. समजतंय? अशा पद्धतीने अँटीलॉग घेता येतो आपल्याला. म्हणजेच आजच्या लेक्चर्समध्ये आपण लॉगमध्ये कन्वर्ट केलंय आणि नंतर परत त्या लॉगचं मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये म्हणजे अँटीलॉग घेऊन कन्वर्ट केलंय. तुम्ही हे लेक्चर परत पहा. जर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर नक्की मला विचारा. ओके? काही अडचण नाही. मेसेज पाठवा. नक्की मला विचारा. आणखीन काही न्यूमरिकल्स आणखीन काही व्हॅल्यूज घेऊन तुम्ही तयार करून पहा. आधी मॅथमॅटिकल व्हॅल्यू घ्यायची कोणती पण त्याचं कन्वर्जन लॉगमध्ये करायचं आणि परत त्याचं अँटीलॉग घेऊन मॅथमॅटिकल व्हॅल्यू येते का नाही शेवटच्या डिजिटमध्ये एखादा फरक पडू शकतो. 1% केस आहे फक्त. ओके? नाही तर पडत पण नाही. 99% केसेसमध्ये पडत पण नाही पण एखादी % केस पडू शकतो फरक शेवटच्या डिजिटमध्ये. तो पण असं येतं का नाही ते चेक करा. नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण आता मल्टिप्लिकेशन कसे करायचे डिव्हिजन कसे करायचे याच्याकडे जाणार पण त्याच्या अगोदर ही प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. समजतंय नक्की?
ओके, सगळ्यांनी व्यवस्थित याचे प्रिपरेशन करून पहा. काही अडचण असेल तर नक्की विचारा. मी इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला परत भेटूया आपण. ओके, बाय बाय.